आजकाल नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास अधिक भर देतात, कारण कोणत्याही बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला 2.75% ते 3.50% व्याजदर असताना पोस्टाच्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम या योजनेत तब्बल 7.4% व्याजानं परतावा मिळतो। तसेच सलग 5 वर्ष यात पैसे गुंतवले तर सामान्य परताव्याच्या कितीतरी अधिक रिटर्न मिळू शकतो। त्यामुळे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत निश्चित उत्पन्नाच्या हमीसह व्याजदरही अधिक असल्यानं ही योजना सर्वात लाभदायक ठरू शकते। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना ही कोणत्याही बचत खातं, टाइम डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिसच्या इतर योजनांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या योजनांपैकी एक योजना आहे। या योजनेच्या नावाप्रमाणेच 5 वर्षांसाठी गुंतवलेल्या रकमेचा परतावा दरमहा वितरित केला जात असतो। तसेच पोस्टाच्या इतर योजनांप्रमाणेच वित्त मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेली ही एक योजना आहे। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही सर्वाधिक कमाई देणारी आणि कमी जोखीम असणारी तसेच स्थिर उत्पन्न योजनांपैकी एक योजना आहे, जी वार्षिक 7.4% व्याजदर देत आहे। या योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला रक्कम जमा करू शकतो आणि गुंतवलेल्या रकमेचे व्याज दर महिन्याला वितरित देखील करू शकतो। विशेष म्हणजे या व्याजातून कोणताही TDS कापला जात नाही। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला परवडणारी ठेव रक्कम गुंतवता येते। तुम्ही जर 1000 रुपयाचा नाममात्र गुंतवणुकीवर देखील या योजनेत खाते उघडू शकता। तसेच एका खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा ही 9 लाखांची आहे। जर जॉईंट अकाउंट असेल तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा तब्बल 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। आता सर्वांना प्रश्न पडला असेल की या योजनेवर मॅच्युरिटीचा कालावधी किती आहे, तर पोस्ट ऑफिस MIS खात्यासाठी कमाल रक्कम ठेवण्याचा कालावधी हा 5 वर्ष आहे। तसेच या 5 वर्षानंतर गुंतवणूकदाराला त्याची रक्कम काढता येऊ शकते किंवा हीच रक्कम तो पुन्हा गुंतवू देखील शकतो। या योजनांच्या नियमानुसार गुंतवणूकदाराला ठेवीच्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापर्यंत ठेव काढता येणार नाही। तसेच जर 1 वर्षाच्या आत गुंतवलेली रक्कम काढली तर गुंतवणूकदाराला दंड हा आकारला जातो। मात्र या योजनेचे खाते उघडण्याचा तारखेपासून 3 वर्षांपूर्वी खाते बंद केले असल्यास 2% रक्कम मुद्दलातून वजा केली जात असते। तर आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी पात्रता काय आहे। तर पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच 10 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलाच्या वतीने देखील हे खाते उघडू शकतो, पण मुलाला 18 वर्षाच्या झाल्यानंतरच या रकमेचा लाभ घेता येतो। आता जाणून घेऊयात या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत। तर पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी कोणत्याही ओळखपत्राची प्रत, तसेच गुंतवणूकदाराचा निवासी पत्ता किंवा अलीकडे युटिलिटी बिल असलेला सरकारने जारी केलेला ID आणि पासपोर्ट साईज फोटो हे देखील ग्राह्य धरले जाते। तर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।